जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील काही चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे याचा त्याला नक्कीच फायदा होईल. आणि आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं MPSC ऑफिसर हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ डेली येत राहतात. भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्यानंतर याचा आन्सर मी कमेंटमध्ये पिन करेल. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थालापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थालापती यांनी तमिझगा वेत्री कळघम या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला आहे. नुकतेच वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आत्ताच डॉक्टर राजाध्यक्ष यांची वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सलग 6 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री कोण ठरले आहेत? तर सलग 6 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री या निर्मला सीतारामन ठरलेल्या आहेत. खेलो इंडिया विंटर गेम 2024च्या शुभमनकाराला काय नाव देण्यात आलेले आहे? तर खेलो इंडिया विंटर गेम 2024च्या शुभमनकाराला शीन एशी असे नाव देण्यात आलेले आहे. अलीकडेच प्रकाशित भारतातील हिमबिबट्या स्थितीबाबतच्या अहवालानुसार भारतातील हिमबिबट्यांची संख्या किती आहे? तर आताच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार भारतातील हिमबिबट्या स्थितीबाबतच्या अहवालानुसार भारतातील हिमबिबट्यांची संख्या ही 718 आहे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे? तर आत्ताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा सदस्य म्हणून सतनाम सिंग संधू यांना नामनिर्देशित केलेले आहे. महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. ते मल्लखांब या खेळाशी संबंधित आहेत. मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशाचे 17वे राजा बनलेले आहेत? तर सुलतान इब्राहिम इस्कंदर हे मलेशिया या देशाचे 17वे राजा बनलेले आहेत. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या एक समंदर मेरे अंदर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर आत्ताच प्रकाशित झालेल्या एक समंदर मेरे अंदर या कविता संग्रहाचे लेखक हे संजीव कुमार जोशी हे आहेत.
जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक पाणथळ दिवस हा 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCने कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवली आहे? तर आत्ताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCने श्रीलंका या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवलेली आहे. भारतात 2022-23 या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आलेले आहेत? तर भारतामध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात 10,331 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे? तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव हा पोखरण येथे आयोजित करण्यात आलेला आहे. भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे? तर भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हे आपण मागेच बघितलेले आहे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे अमळनेर या ठिकाणी करण्यात येत आहे. झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर झारखंड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे चंपाई सोरेन हे बनलेले आहेत. अलीकडेच भारतातील किती स्थळांचा समावेश रामस्थळ स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे? तर आत्ताच भारतातील 5 स्थळांचा समावेश हा रामस्थळ या स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत? तर भारतामधील तमिळनाडू या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जय शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणता देश जपानला मागे टाकून 2023 मधील जगातील सर्वोच्च वाहन निर्यातदार बनलेला आहे? तर चीन हा देश जपानला मागे टाकून 2023 मधील जगातील सर्वोच्च वाहन निर्यातदार देश बनलेला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा कोठे उभारण्यात आलेला आहे?
तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा हा रत्नागिरी येथे उभारण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येणार आहेत.